नमस्ते सर्वांना. आज आपण एन-सी-आर-टी बद्दल चर्चा करणार आहोत. एन-सी-आर-टीचा इम्पोर्टन्स आहे ना, एक्झामच्या प्रिपरेशनमध्ये जे आय-ए-एस, आय-पी-एस, आय-एफ-एस, आय-आर-एस आणि स्टेट लेव्हलचे डेप्युटी कलेक्टर, डी-वाय-एस-पी, तहसीलदार या पदांसाठी आहे ना, एन-सी-आर-टीचं इम्पोर्टन्स किती आहे, याबद्दल चर्चा करणार आहोत. कारण की भरपूर साऱ्या मुलांचा प्रश्न असतो ना, की आम्ही रेफरन्स बुक डायरेक्ट वापरलं पाहिजे, की एन-सी-आर-टीपासून सुरुवात केली पाहिजे. आता तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो मी. जर आता प्रिपरेशन करताना आपण कसं केलं पाहिजे माहिती आहे का? जर फॉर एक्झाम्पल तुम्ही एन-सी-आर-टीचं एक एक्झाम्पल समोर घेतलं. एखादं रेफरन्स बुक आणि एन-सी-आर-टी याच्यामध्ये डिफरन्सेस काय सगळ्यात जास्त महत्त्वाचं असतं. एन-सी-आर-टीमध्ये बेसिक लेव्हलपासून ते ॲडव्हान्स लेव्हलपर्यंत एज्युकेशन दिलं जातं. समजलं? आणि रेफरन्स बुकमध्ये आहे ना, रेफरन्स बुकचं कसं असतं माहिती आहे का? रेफरन्स बुक म्हणजे भरपूर सारे रेफरन्सेस यूज करून त्याच्यामध्ये माहिती पुट केलेली जाते. परंतु एक रेफरन्स बुक जे असतं ना, ते कव्हर करणार, तर कुठपर्यंत कव्हर करणार आहे? पहिला क्वेशन आहे. सो बेसिकली माझं सांगायचं तात्पर्य काय आहे माहिती आहे का? रेफरन्स बुक आहे ना, भरपूर काही गोष्टी कव्हर करत नाही. सो काय करायचं माहिती आहे का, तुम्ही प्रिपरेशन करताना एन-सी-आर-टी खूप मस्ट इम्पोर्टंट आहे अभ्यास करताना. आता उदाहरण सांगतो मी एक्झाम्पल. तुम्ही जर जिओग्राफीचं प्रिपरेशन करत असाल ना, तुम्ही काय करायचं माहिती आहे का, 11वी आणि 12वी तिची एन-सी-आर-टी पिकअप करा स्टार्टिंगला. जर 11ची एन-सी-आर-टी पिकअप केली, त्याच्या फंडामेंटल ऑफ जिओग्राफीचं तुम्ही एन-सी-आर-टी तुम्ही समोर घेतली. त्याच्यानंतर रीड करायला स्टार्ट केला तुम्ही. जिओमॉर्फॉलॉजीच्या कन्सेप्ट वाचल्या, क्लायमॅटॉलॉजीच्या त्याच्या रिलेटेड काय कन्सेप्ट आहे किंवा आपलं जिओमॉर्फॉलॉजी, क्लायमॅटॉलॉजी, ओशिनॉलॉजीच्या समुद्रविज्ञानच्या काय कन्सेप्ट आहे. जर लगेच वाचल्यानंतर लगेच समजलं, अरे नाही आपल्याला हे वाचायची आता गरज नाही. आपण इथून पुढे सर्व्हाइव्ह होऊ शकतो चांगल्या पद्धतीनं. सो 11वी, 12वी आणि ह्या एन-सी-आर-टी तुम्ही वाचल्या तरी चालेल. तुम्हाला मागची एन-सी-आर-टी वाचायची गरज नाहीये. तर तुम्हाला जर त्या कन्सेप्ट समजत नसेल, तर तुम्ही लगेच 10वीच्या एन-सी-आर-टीवर गेलं पाहिजे. 10वीची एन-सी-आर-टीमध्ये जर तुम्हाला क्वेशन असेल तिथं इंडियन स्टँडर्ड टाईमच्या रिलेटेड इंडियन स्टँडर्ड टाईमच्या रिलेटेड एखादा कन्सेप्ट आहे. मग तो कन्सेप्ट कशा रिलेटेड विचारला गेलेला आहे, कशा पद्धतीने इंडियन स्टँडर्ड टाईम कॅल्क्युलेशन केलंय. जर तुम्हाला ते समजत नसेल, तुम्हाला जर लगेच समजलं तर तुम्ही 10वी, 11वी, 12वी वाचलं पाहिजे. समजलं? 9वीच्या 9th स्टँडर्डच्या बिफोर आहे ना एन-सी-आर-टी वाचलं तरी रीड केलं तरी चालतं. बट जर तुम्हाला जर जर ती एन-सी-आर-टी सुद्धा नसेल समजत, तर तुम्ही बॅक टू स्टेज पुन्हा आलं पाहिजे. तुम्ही अशा म्हणजे माझं सांगायचं तात्पर्य काय, जिथनं तुम्हाला एन-सी-आर-टी चांगल्या पद्धतीनं रीड होतंय, चांगल्या गोष्टी समजतात, तिथून मागे एन-सी-आर-टी वाचल्या तरी चालतात. परंतु आता तुम्ही सगळे ह्या एन-सी-आर-टी जर वाचल्यात ना, त्याच्या प्रॉपर छोट्या-छोट्या नोट्स काढल्या. तुम्हाला जे कन्सेप्ट आता उदाहरण सांगतो. मुलांना एक क्वेशन असतो, नोट्स कशा काढायच्या? नोट्स कोणत्या काढायच्या? नोट्स म्हणजे नोट्सचा अर्थ काय असतो माहिती आहे का? ज्या गोष्टी आपल्या माइंडमध्ये नसतात ना, ज्या माइंडमध्ये नसतात ते आपल्याला आठवायला जसं जड जात असतं, त्याच्या नोट्स काढायच्या असतात. सगळं पुस्तक नोट्स काढायचे नसतात कधी. आपल्याला जर एखाद्या जिओमॉर्फॉलॉजीच्या रिलेटेड क्रस्ट, मेंटल कोर हे आपल्याला आयडिया समजली नेमकी हे एक्झॅक्ट काय? तर आपल्याला त्याच्यामध्ये जर विचारलं लेहमन विलकता काय? लेहमन डिस्कंटिन्यूटी काय? ते आपल्या लक्षात जर नसेल राहत तर त्याचे नोट्स काढले पाहिजे. क्रस्ट, मेंटल कोरमध्ये लेमन डिस्कंटिन्यूटी किंवा लिथोस्फिअर नावाचा लेयर हा कुठे आहे? अपर क्रस्ट आणि लोअर क्रस्टमध्ये आहे. मग हा एक प्लस पॉइंट झाला. ही नोट्स झाली. म्हणजे नोट्स याला म्हणलं जातं. जे आपल्या लक्षात राहत नाही ना त्याच्या नोट्स काढल्या पाहिजे. जे आपल्या लक्षात राहतं त्याच्या नोट्स नाही काढायला पाहिजे. सो अशा पद्धतीने नोट्स काढा. आणि दुसरी गोष्ट माहिती आहे का? एन-सी-आर-टीचं 0 पासून तुम्ही जर स्टार्ट केलं ना, त्याचा टाईम मॅनेजमेंट करून कारण की आज एक्झामला नाही का मोस्ट ऑफ द एक्झामला यू-पी-एस-सीचे प्रिलिम घ्या किंवा एम-पी-एस-सी गॅझेटेड पोस्टचे प्रिलिम घ्या. ह्या ज्या एक्झाम होतात ना, इथं कन्सेप्ट बेस्ड, फॅक्ट बेस्ड एक्झामला क्वेशन भरपूर सारे विचारतात. मागच्या वर्षीचा पेपर जर बघितला ना तुम्ही, तिथं भरपूर सारे क्वेशन आणि एन-सी-आर-टी मधनं विचारलेले आहेत. डायरेक्ट स्टेटमेंट उचलून त्यांनी डायरेक्ट स्टेटमेंट पिकअप करून तिथं त्यांनी एक्झाममध्ये विचारलेले. कारण की मुलं त्यांना आता एन-सी-आर आपण यू-पी-एस-सीला काय करतो प्रिडिक्ट करून चालतो. पण ॲक्चुअली त्याला प्रिडिक्ट कधीच करता येत नाही हॉनेस्टली सांगायचं. आज आपण जसा पेपर पडला ना, उद्या तसा पडेल याची गॅरंटी नसते. तुम्हाला डिस्करेज मी कधी करणार नाही. परंतु सांगायचं तात्पर्य काय, आपण बेसिक लेव्हलपासून ते ॲडव्हान्स लेव्हलपर्यंत प्रिपरेशन केलं पाहिजे. लोकं म्हणतात की नाही का शॉर्टकट्सनी जा, हे घ्या, ते घ्या. तुम्हाला एक सांगतो शॉर्टकट्स कधी पण म्हणजे शॉर्टकट्सनी तुम्ही आज जर गेलात ना, ते कधी पण ध्येयापर्यंत पोहोचणार नाही. जर स्टेप बाय स्टेप, स्टेप बाय स्टेप, स्टेप बाय स्टेप जर गेलात ना, त्याच्यावर प्रत्येक गोष्टीवर काम केलंत ना, 100% तुम्ही ध्येयापर्यंत जाणार. सो बेसिकली माझं सांगायचं तात्पर्य फक्त एकच आहे, एन-सी-आर-टी मस्ट आहे एक्झामच्या प्रिपरेशनच्या दृष्टिकोनातनं. रेफरन्स बुकला हात लावा, पण एन-सी-आर-टी चांगल्या पद्धतीनं समजल्यानंतर रेफरन्स बुकला फक्त रीड करा आणि त्याच्यानंतर आन्सर रायटिंगला हळू स्टार्ट करत राहा. सो ऑल द बेस्ट फॉर द एक्झाम. बाय बाय. टेक केअर. गॉड ब्लेस यू ऑल.